जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांची महती त्यांचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माता चरणावरी श्री संतांचे माता चरणावरी संग ही करी दंडवत संग ही करी दंडवत संग ही करी दंडवत शांती पावन सांभाळा उतरी शांती पावन सांभाळा उतरी पावन सांभाळा उतरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील तो काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातील असणारी ही दुसऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचं महात्म्य वर्णन करून सांगतात, त्यांचा महिमा वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज सांगतात अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा जो स्वतःच माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला, जगताचा उद्धार करण्याकरिता त्यांना अवतार धारण केला आणि सगळ्या जगाला त्याने उद्धरून जाण्याची सामुग्री प्राप्त करून दिली। सहज सोप्या भाषेत साधकांकरता ज्ञानेश्वरीची रचना झाली, योगी पुरुषांकरता चांगदेव 65 ओव्या लिहून झाल्या, सिद्ध महापुरुषांकरता अमृतानुभवाची रचना झाली आणि सामान्य जडजीवांचा उद्धार व्हावा म्हणून हरीच्या नामाचं महत्त्व हरिपाठाच्या माध्यमातून सांगितलं आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक अभंग गवळणींची रचना करून सगळ्या जगावर उपकार केला। साधकांकरता सिद्धांकरता योग्यांकरता सर्वांनाच त्यांनी पर्वणी प्राप्त करून दिली। असा असणारा तो मायबाप ज्ञानोबरायांच्या रूपानं दिव्य असणारं कार्य पूर्ण करून समाधिस्थ झाला। नव्हे त्यांनी बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ म्हणून समाधिस्थ आहेत माऊली ज्ञानोबराय। आज माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे। फक्त समाधी सोहळा म्हणत जाऊ नये, संजीवन समाधी सोहळा म्हणत जावं। जगद्गुरु तुकोबरायांची वारी करण्याकरिता आपण जातो, मग वारीला जाणाऱ्या लोकांना विचारलं कुठे गेला होता, ते म्हणतात बिजेला गेलो होतो। बिजेला जाणं इथपर्यंत म्हणणं ठीक आहे, पण त्यापेक्षा अजून विशेष त्यांनी वर्णन करावं। मी वैकुंठगमन सोहळ्याला गेलो होतो।
पण तेही कमी पडतं महाराज. त्याच्यापेक्षा अजून एक विशेषत्व द्यावं. मी जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला गेलो होतो. महत्वाची गोष्ट आहे. मला बिजेला म्हणणं जरा कमी पडतं. वैकुंठ गमन सोहळ्याला गेलो हे म्हणणं त्याच्यापेक्षा जरा बरं आहे, पण त्यापेक्षाही श्रेष्ठत्व जर कशाला असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाला मी गेलो हे म्हणणं त्यांनी सार्थ आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत महापुरुष अवतीर्ण होतात, जगाचं हित करतात, जगाचं कल्याण करतात, आणि आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फक्त देहदृष्टीनं आपल्यातून त्यांनी गेल्यासारखे दिसतात, पण त्यांनी विशेष रूपानं जरी दिसत नसले तरी सामान्य रूपानं आपल्या सर्वांच्या जवळ ते असतात. हे त्यांचं विशेषत्व आहे. पण आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. अलंकापुरामध्ये आज माऊलींच्या समाधीवर पुष्पांचा वर्षाव त्यांनी झालेला आहे. सर्वजण त्यांनी हा उत्सव अशा पद्धतीनं साजरा करत आहेत. त्याच उत्सवाचं त्यांनी हे संध्याकाळचं कीर्तन आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आज काय बोलावं म्हणून आज माऊलींविषयीच बोललं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. मग माऊलींविषयी सांगावं कोणी? माझ्यासारख्या पामरानं माऊलींविषयी काय बोलावं महाराज? सामान्यांना माऊलींचं काय वर्णन करावं? मग वर्णन कोणी केलं पाहिजे? ते त्याच तोलामोलात जे असतील त्यांनी वर्णन करावं. त्यांचा महिमा जे सार्थ रीतीनं त्यांनी जाणत असतील त्यांनी वर्णन करावं. म्हणून त्यांनी वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबार आहेत अभंगाच्या माध्यमातून. आपण फक्त माध्यम आहोत. तुम्ही ऐकता आहात माझ्या मुखातून देव वधवून घेतोय. आपण फक्त माध्यम आहोत, पण महिमा मात्र ज्ञानोबारायांचा आहे. सांगणारे तुकोबारे आहेत. हे विशेष आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचा महिमा वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ उभा आहे. वास्तविक पाहता सर्व लोकांना पिंपळ पिंपळासारखा दिसतोय, पण त्या पिंपळाला उपमा त्यांनी सोन्याची दिलेली आहे. महत्वाची गोष्ट आहे. तो का सोन्याचं म्हटले असतील, त्याच्यात काय दडलेलं आहे हे पुढे आपण विस्तारात पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ज्या पिंपळाला प्रदक्षिणा केल्यानं त्यांनी चमत्कार घडू शकतो एवढं सामर्थ्य पिंपळात आहे. तो सामान्य पिंपळ नाही. म्हणून त्यांनी हे चारही भावंड प्रत्यक्ष प्रगट झाली. त्यांचा अवतार झाला. हा अवतार झाला असेल कोणामुळे तर बहुतांश तो पिंपळ सुद्धा कारणीभूत आहे. महत्वाची गोष्ट आहे. कारण विठ्ठलपंत परागंदा होऊन निघून गेल्यानंतर रुक्माईने याच पिंपळाला प्रदक्षिणा केल्या होत्या. याच पिंपळाला प्रदक्षिणा केल्या होत्या. आणि या पिंपळाला साकडं घातलं होतं की माझे पतिराज परत त्यांनी मला प्राप्त व्हावेत, घरी यावेत. आणि याच पिंपळाच्या पारावर त्यांनी ते सिद्ध महापुरुष येऊन बसले होते ज्याने रुक्माईला त्यांनी आशीर्वाद दिला होता, पुत्रवती भव. हाच तो पिंपळ आहे महाराज, की ज्या पिंपळाच्या तपश्चर्येनं, पिंपळाच्या साधनेनं त्यांनी महाराज परमात्म्याला अवतार धारण करून यावा लागतो. मग त्याला सामान्य पिंपळ तुम्ही म्हणाल का? नाही ना महाराज. तो सोन्याचाच पिंपळ आहे. नव्हे नव्हे आपल्यासारख्या जडजीवांना तरी त्यांनी महाराज तो सोन्यासारखाच आहे. जो त्यांनी दिसतो पिंपळासारखा पण सोनच देणार आहे. जीवनाचं सोनं करून टाकणारा पिंपळ आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ त्यांनी उभा आहे, त्यांचं काय सामर्थ्य वर्णन करून सांगावं? त्यांच्यामध्ये काय असं बळ आहे? अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेडा म्हणजे त्यांनी एक प्राणी आहे. रेडा म्हणजे प्राणी, निर्बुद्ध असणारा प्राणी. रेडा जर नाहीच कळालं तर त्याला त्यांनी टोनगा असं सुद्धा म्हणतात. जो त्यांनी म्हशीचा मुलगा असा त्यांनी असणारा रेडा, अतिशय निर्बुद्ध असणारा प्राणी. पण त्या निर्बुद्ध असणाऱ्या प्राण्याला बोलवलं, हे सांकेतिक रूपानं सांगितलं. काय बोलला हे जर ऐकलं तर त्याच्यापेक्षा विशेष वाटेल. सामान्य बोलणं, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेड्याला बोलायला लावलं. त्यातही काही लोकांनी तर्क वितर्क केले. तर्क वितर्क करणारे लोक कमी नाहीत महाराज, हे फार जास्त आहेत. त्यांच्यावर साधू संतांनी अनेक वेळेला अंकुश ठेवलेले आहेत. म्हणून त्यांनी निळोबारायांच्या काळामध्ये सुद्धा असे तार्किक लोक होते. ते म्हणायचे रेडा बोलावलं म्हणजे म्हशीचा मुलगा नाही, रेडे आडनावाचे लोक होते. आणि त्याच्या मुखातून त्यांनी वेद बोलून घेतला. निळोबारांनी ते खोडून काढण्याकरिता स्पष्ट शब्दात लिहिलं, मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. आता रेडे म्हणायचं काही काम आहे का? मैशी पुत्रा मुखे, म्हशीच्या मुलाच्या मुखातून बोलवणे श्रुती. म्हणजे त्यांनी प्रश्नच मिटून गेला. महत्वाची गोष्ट, साक्षात्कारी आहेत निळोबाराय, त्यांच्या मुखातून हा निर्वाळा अशा पद्धतीनं झाला. म्हणून काय बळ आहेत ज्ञानोबाराय यांच्या अंगामध्ये? अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणून जे त्यांनी रेडाला बोलू शकतात ते काय करू शकत नाहीत महाराज? निर्बुद्धाच्या मुखातून वेद प्रगट करू शकतात ते काय करू शकत नाहीत? त्यांचं महात्म्य त्यांनी पाहिलं पाहिजे ना. करील तो काय नोहे महाराज, काहीही करू शकतात. मेलेली माणसं जिवंत करू शकतात, स्त्रीचा पुरुष करू शकतात, मातीची भिंत चालू शकतात, गाढवाचं घोडं करू शकतात, काही करू शकतात. त्यांच्या सामर्थ्य आहे महाराज.
मग कसं काय त्यांनी करतात ते तरी सांगा. ते करतात, सर्व काय करायला तयार आहेत, फक्त परिपाहे बीज शुद्ध अंगी, आपल्या अंतकरणामधला शुद्ध भाव आधी पाहतात. शुद्ध भाव पाहतात म्हणजे पाहणं हा त्यांचा स्वभावच आहे महाराज. महत्वाची गोष्ट, खरं तर ती आईसारखी आहेत. एखादा विकारी जरी असला, एखादा खळ प्रवृत्तीचा असला तरी त्याचं ताडण करत नाहीत, त्याचं दंडन करीत नाहीत, त्याची व्यंकटी सांडो अशी प्रार्थना करतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे त्यांनी एखादा खळ प्रवृत्ती चालन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी फार चांगली सज्जन आहे, माझ्यावर कृपा करा, भामटेपणा जर त्यांच्या समोर करत असेल, जरा कठीण शब्द आहे असू द्या, पण तो सुद्धा त्यांना कळतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय पाहतात ते अंतरंग पाहतात आणि अंतकरणातला शुद्ध भाव पाहतात. परिपाहे बीज शुद्ध अंगी, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ज्याच्या अंतकरणात दृढ भाव आहे, ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे, ज्याच्या अंतकरणात विश्वास आहे, ज्याचं परमार्थाविषयी त्यांनी अंतकरणामध्ये प्रेम आहे, आदर आहे, त्याला काय देतात ते त्यांनी पंगतच घालतात. कशाची पंगत घालतात? जयाने घातली मुक्तीची गवांदी. मुक्ती म्हणजे मोक्षच देऊन टाकतात महाराज. गवांदीराम पंगतच घालून टाकतात. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. त्यांचं सामर्थ्य वर्णन करून सांगतात की ज्यांनी त्यांनी सगळ्या वैष्णवांना एकत्र त्यांनी आणलं आणि वैष्णवांची मांदियाळीच तयार केली. मिळविली मांदी म्हणजे मांदियाळी, वैष्णवांची, सगळ्या वैष्णवांना ज्यांनी एकत्र केलं आणि विशेष असणारं त्यांनी तत्वज्ञान, भक्तिमय असणारं त्यांनी दिव्य सर्व जगाला प्राप्त करून दिलं. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी आपण काय केलं पाहिजे? आपण ज्ञानोबरांची शरणागती केली पाहिजे. आपण ज्ञानोबरांच्या जवळ जाऊन त्यांनी आपलं अंतकरण प्रगट केलं पाहिजे. म्हणजे काय होईल ते आपल्याला देतील आणि काय देतील? आपल्या स्वतःचं सुख आपल्याला प्राप्त करून देतील, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतील. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊ नये. काय होऊ नये महाराज त्यांच्याकडे? तिथं गेलं की त्यांनी सुखरूप करून टाकतील आणि त्या सुखानं त्यांनी एवढं भारावून आपण जाऊ की आपल्या चित्ताला कायमस्वरूपी समाधान प्राप्त होईल. राहे समाधान चित्ताची, म्हणून चित्ताला समाधान प्राप्त करून देतील, सुख प्राप्त करून देतील. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून काय करू शकत नाहीत हा प्रश्नच आहे महाराज. म्हणून ते सर्व काय करू शकतात, फक्त आपण शुद्ध अंतकरणाने त्यांच्यापर्यंत जाणं महत्वाचं आहे. जो जो शुद्ध भावनेनं ज्ञानोबरांना शरण जाईल त्याचा ज्ञानोबराय उद्धार करतील आणि हेच महत्वाचं आहे. त्याला कैवल्य स्थिती प्राप्त करून देतील. कारण ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. त्यांच्यामध्ये मोक्षाची सुडी बांधी करी हे सामर्थ्य आहे. ते सहज मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. असे ज्ञानोबराय त्यांचा महिमा जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील तो काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. मोठ्या आनंदाने आपण हा सप्ताह प्रतिवर्षी संपन्न करतो आहोत. समाधानाचं सुंदर वातावरण आहे. छोटे छोटे वारकरी माझ्या मागे उभे आहेत की ज्यांच्या खांद्यावर पुढच्या त्यांनी संप्रदायाची असणारी धुरा द्यायची आहे आपल्याला. हीच आपली पुढची पिढी आहे. आनंद वाटतोय. सर्वजण श्रवण करण्याकरिता तत्पर आहेत. आज माऊलींचा समाधी सोहळा आहे. माऊली म्हणजे आपल्या सर्वांचे प्राण आहेत. माऊलींवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकावा, मरून या जावे असं आहे ना, मरून जावं आणि पुन्हा तुमच्या पोटाला यावं असं त्यांनी जनाबाई म्हणतात की नाही माऊलींच्या समोर. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या माऊलींचं त्यांनी महात्म्य आपण आजच्या या कीर्तनामध्ये 1 तासात पाहणार आहोत. 9 वाजलेले आहेत. 10 वाजेपर्यंत आपण त्याकडे बोलणार आहोत. म्हणून काय वर्णन करून सांगावं माऊलींचा महिमा, त्यांचं विशेषत्व काय सांगावं. जगद्गुरु तुकोबारांनी त्यांनी अनेक प्रमाणांमधून सांगितलं. तुका म्हणे नो युक्तीची या खोली, म्हणून ठेवली पाय डोई. म्हणून त्यांनी काहीच करता येत नाही, म्हणून त्यांनी फक्त त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं एवढंच चांगलं वाटतं. म्हणून त्यांच्याविषयी काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे काय वाणू आता. वाणी न पुरे, ही वाणीच कमी पडते. त्यांच्याविषयी त्यांनी बोलताच येत नाही. हे त्यांचं महात्म्य आहे महाराज. म्हणून त्यांनी जगताचा उद्धार करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाले. नवे संपूर्ण जगताला प्रगट करणारेच आहेत ते. जगताचे मायबाप आहेत महाराज. तेच सच्चिदानंद स्वरूप आहेत. तेच त्यांनी सत्य आहेत. या जगतामध्ये सत्य जर काय असेल तर एकच तत्व आहे महाराज. तुम्ही व्यावहारिक पदार्थांना जर सत्य म्हणत असाल तर सत्ता भिन्न आहे त्याची. महत्त्वाची गोष्ट सांगतो. 3 सत्ता सांगितल्या. पहिली सत्ता पारमार्थिक सत्ता.
दुसरी सत्ता सांगितली प्रातिभाषिक सत्ता, आणि तिसरी सत्ता सांगितली व्यावहारिक सत्ता, संगती लागण्याकरिता. म्हणून त्यांनी हे जे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर दिसतात हे पदार्थ सुद्धा आपल्याला सत्य प्रतीतीला येतात. पण हे पदार्थ व्यावहारिक सत्य आहेत. हे कसे आहेत? व्यावहारिक सत्य आहेत. पण एक सत्य मात्र असं आहे जे पारमार्थिक सत्य आहे, आणि त्याच्याशिवाय बाकीचं काही सत्य नाही. मग हे कसे काय ठिकाणी व्यावहारिक सत्य तुम्ही म्हणत आहात? या सगळ्या पदार्थांकडे पाहत असताना ज्या वेळेला स्वरूपाचा बोध तुम्हाला प्राप्त होईल त्या दिवशी पदार्थ रूपाने दिसणारच नाहीत. मग त्या पदार्थांमध्ये दपलेलं त्यांनी चैतन्य तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. म्हणून ते तत्वज्ञ संत स्वीकारतात आणि या संपूर्ण उपाधीच्या आत असणारं त्यांनी ते चैतन्य त्याला ते पाहत असतात. ही दृष्टी आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते सत्यतत्वच संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे, आणि दिसणारं संपूर्ण जगत हे त्या सत्यतत्वावर अध्यस्त आहे. भागवतात त्याचं वर्णन करून सांगितलं. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये हरी हे जन्माद्यस्य यतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत् सूर्या तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. सत्य नावाचं तत्व आहे, आणि तेच खऱ्या अर्थानं अंतिम सत्य आहे. आपल्या सगळ्यांचं तेच गंतव्यस्थान आहे. मग त्या सत्य असणाऱ्या परमतत्वावरती हा संपूर्ण जगताचा पसारा कसा दिसू लागला असं जर कोणी म्हणत असेल तर तोच परमात्मा त्यांनी स्वतःच या रूपानं प्रगट झाला. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय अमृतानुभवात वर्णन करून सांगतात. आयसी ये निरुपाधिके जगाची जी जनिके ती वंदिली म्या मुळके देवो देवी, त्याला देव आणि देवी असं म्हणतात. कसं काय झालं असेल? तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारू स्थळे चारू हारी एकांगाच्या. तो प्रियूची प्राणेश्वरी, तो परमात्माच प्राणेश्वरी झाला, म्हणजे प्रकृतीच्या रूपानं प्रगट झाला, आणि प्रकृती परमात्म्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला, आणि या संबंधातून विश्वरूपी पुत्र त्यांनी प्रगट झाला. म्हणजे हा संपूर्ण खेळ जर कोणाचा असेल तर एकाच तत्वाचा आहे, तोच त्यांनी परमपुरुष आहे, आणि तोच प्रकृतीच्या रूपानं प्रगट झालेला आहे, तोच स्वतःबरोबर त्यांनी खेळतोय, आणि स्वतःचाच विस्तार स्वतः करून त्यांनी पुन्हा स्वतःमध्ये सर्वांना विलीन करून घेतोय. याच्याकरिता दृष्टांत सांगितलं बरं. ऊर्णनाभीचा. ऊर्णनाभी म्हणजे काय? कोळीकडे असतो की नाही, जो त्याच्या लाळीतून त्यांनी जाळं तयार करतो, बऱ्याच वेळापर्यंत त्याच्यावर खेळतो, भक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादा किडा त्याच्यावर अडकला की तो खाऊ नाही घेतो, पण एखादाही किडा त्याच्यावर अडकला नाही आणि भूक लागलेली असली की तो जाळच परत खाऊन टाकतो. त्याला भूक लागलेली असते आणि ते जाळं खाऊन टाकतो. ऊर्णनाभी म्हणतात. तसा तो परमात्मा त्या प्रकृतीच्या संगतीने ईश्वरत्वाला त्याने प्राप्त झाला, आणि तो संपूर्ण विश्वाला प्रसवला विश्वतोची होय सर्व जाणता. संपूर्ण विश्वाला तो प्रसवला आणि पुन्हा स्वतःमध्येच त्यांनी विलीन करून घेतोय. हा त्याचा खेळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. एक क्षरला सागर गंगा ओढे, हा क्षरला सागर गंगा ओढी मिळे, क्षरला सागर गंगा ओढी मिळे. आपणची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी. क्षरला सागर. क्षरला म्हणजे काय? सागर म्हणजे समुद्र. आपल्याला काय समुद्र वेगळा सांगायची गरज नाही. समुद्र क्षरला नाम त्याची वाफ झाली, त्या वाफेचं रूपांतरण ढगात झालं, ढगाचं रूपांतरण पावसात झालं, पावसाचं रूपांतरण नदीत झालं, आणि नदी परत समुद्राला गेली. तुम्ही ऐकता सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतात. समुद्राची वाफ झाली. वाफ झाली जरी असली तरी वाफेत कोण भरलेला आहे? समुद्रच आहे महाराज. कारण वाफ कोणाच झाली? समुद्राची. वाफेत समुद्रच आहे. त्या वाफेचे ढग झाले. आता ढग दिसत आहेत, पण काय वस्तुस्थितीमध्ये समुद्रच आहे. त्या ढगांचा पाऊस पडला. तो पाऊस जरी पडतोय तरी कोण पडतोय खाली? समुद्रच पडतोय. आणि त्या पावसाची नदी तयार झाली. ती नदी जरी असली तरी नदीच्या रूपानं समुद्रच वाहतोय. आणि कुठे जाऊन मिळतो? म्हणजे समुद्राला. स्वतःलाच त्यांनी जाऊन मिळाला. हे जसं त्यांनी तो समुद्र स्वतः बरोबर खेळतोय तसा परमात्मा स्वतः बरोबर खेळतोय, आणि खेळून त्याला अशा पद्धतीने स्वतःचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. या विश्वामध्ये त्यांनी अनेक जीवजंतू त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाले, आणि या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने या संसार बंधनामध्ये घालून दिलं, आणि संसार बंधनातून मुक्त करण्याकरिता तो स्वतःच अट्टहास करू लागला. म्हणजे बंधनातही त्यानंच घातलं, आणि बंधनातून मुक्त करण्याकरिता सुद्धा तोच प्रयत्न करू लागला. त्यानं काय केलं? संसार बंधनातून या जीवांना मुक्त करण्याकरिता
सगळ्यात आधी एक नियमावली घालून दिली. तो विष्णू रूपानं त्यांनी पहुडलेला ना क्षर समुद्रामध्ये, त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, त्याच्यातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. तू म्हणाल माऊलीचं वर्णन करून सांगतो की भागवत सांगतोस, एखाद्याला वाटेल, पण मी माऊलींकडेच चाललेलो आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मला माऊलीच सांगायचे आहेत ना, पण माऊली फक्त आपल्याला एवढेच माहिती आहेत ना, ते तिथून आपल्याला कळाले पाहिजेत म्हणून सांगताय. मी सत्यतत्वापासून सुरुवात केली, ते सत्यतत्वच माऊली आहेत, हे पक्क लक्षात ठेवा. ज्या सत्यतत्वाविषयी आपण आता वर्णन करून पाहिलं ते सत्यतत्वच माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे. म्हणून त्यांनी तो परमात्मा अशा पद्धतीने क्षर समुद्रात प्रगट झाला. त्यानं त्याच्या श्वासामधून त्यांनी वेद प्रगट केला, श्वासातून वेद प्रगट झाला. त्या वेदामध्ये त्यांनी 2-3 भाग पडले. मग कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मणकी आहेत, आरण्यकी आहेत, उपनिषदे आहेत, अशी विभागणी त्यांनी वेदाची पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दश उपनिषदे हे ज्ञानपर असणारं प्रकरण आहे. ज्ञान त्याच्यात वर्णन करून सांगितलं. जीवाला संसार बंधनात घातलेलं आहे आणि संसार बंधनातून जर जीवाला मुक्त व्हायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं फक्त ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. वाचो निज्ञाने विनयके उपाय करशी जितुके तरी गुंफीसे अधिके रुखीये. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ते ज्ञान परमात्म्यानं वेदाच्या माध्यमातून सांगितलं, उपनिषदांच्या माध्यमातून सांगितलं. पण लोकांना उपनिषद समजेच ना, मग काय करावं? परत त्या परमात्म्याला दया आली, तो म्हणला मी श्वासातून उपनिषद प्रगट केले. अपौरुषे आहेत उपनिषद, यांना कळत नाहीत, मग काय करू? तो परत अवताराला आला, तो व्यासदेवांच्या रूपानं प्रगट झाला. हा व्यासदेवांचा अवतारच आहे महाराज. भागवतात 24 अवतार सांगितले, त्याच्यातला 17वा अवतार आहे श्री व्यासदेवांचा. व्यासदेवांनी जगताचा उद्धार व्हावा म्हणून, जगाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून एक शास्त्र त्याची रचना केली. त्याचं नाव आहे उत्तर मीमांसा शास्त्र. उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं आणि ते प्रगट करण्याकरिता ज्याची रचना केली त्याचं नाव आहे ब्रह्मसूत्रे. ब्रह्मसूत्रांची रचना केली. आता तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा त्या ब्रह्मतत्वाला जाणण्याकरिता त्यांनी अट्टहास केला. सगळ्या जगाला ते कळावं म्हणून त्यांनी सूत्रांची रचना केली आणि ब्रह्मसूत्र तयार झाले. लोकांना तेही समजेनात महाराज, मग काय करावं? उपनिषद समजेनात, ब्रह्मसूत्रही समजेनात. मग परत त्या परमात्म्याला करुणा आली. जे उपनिषदांमध्ये त्यांनी भरलेलं आहे, जे त्यांनी ब्रह्मसूत्रांमध्ये भरलेलं आहे, तेच तत्वज्ञान सगळ्या जगाला त्यांनी विशद रूपानं स्पष्टीकरण देऊन सांगितलं पाहिजे असा देवानं विचार केला आणि तो कृष्ण रूपानं प्रगट झाला. कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यानं त्यांनी महाराज समुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे आहे की नाही. अर्जुनाच्या निमित्तानं त्यांनी गीता जगाच्या समोर भगवंतानं सांगितली. कशाकरिता? संसाराचं ओझं त्यांनी घालवायचंय ना, म्हणून. संसाराचं ओझं म्हणजे काय? जन्म मरणाची परंपरा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ह्य संसारे कलुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हा संसार आहे. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण, याचं नाव संसार आहे. हा संसार जीवाचा घालवण्याकरिता त्यांनी जगाच्या समोर गीता सांगितली. पण लोकांना गीता सुद्धा समजेना. काय करावं? प्रश्नच आहे महत्वाचा. का बरं? म्हणे तुमचे उपनिषद संस्कृतात आहेत, तुमचे ब्रह्मसूत्रे संस्कृतात आहेत, तुमची श्रीमद भगवद्गीता सुद्धा संस्कृतात आहे आणि आमची भाषा संस्कृत नाही. खरं तर आपली भाषा संस्कृतच आहे, पण आपण तेवढे सुसंस्कृत राहिलो नाहीत आता. महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळेजण जन्मानं जरी भारतीय असलो, माझं म्हणणं नक्की ऐका, आपण सगळेजण जन्मानं जरी भारतीय असलो तरी संस्कारानं मात्र आपण सगळेजण इंग्रज आहोत. हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. आपल्या भारतामध्ये सगळ्यात आधी त्यांनी शिक्षण प्रणाली होती, गुरुकुल पद्धत त्यांनी होती महाराज. गुरुकुल प्रणाली होती. इंग्रजांनी आपल्या देशात पदार्पण केलं आणि त्यांनी विचार केला या देशावर जर राज्य करायचं असेल तर सगळ्यात आधी यांची शिक्षण प्रणाली बंद केली पाहिजे. म्हणून त्यांनी आपली शिक्षण प्रणाली बंद केली आणि पाश्चात्य संस्कृती इथे आणली. सगळ्यात आधी कलकत्ता युनिव्हर्सिटीची स्थापना करून तिथून त्यांनी पाश्चात्य शिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणून आपण भारतात जन्माला येतो म्हणून भारतीय आहोत, गोष्ट खरी आहे, पण आपण शिक्षण मात्र इंग्रजांचंच घेतो आहोत. आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या शिक्षणाविषयी आपल्याला कोणत्याच प्रकारचा आदर राहिला नाही. जो ही संस्कृत त्यांनी भाषा शिकत असेल त्याला समाजात बावळट समजलं जातं. महत्वाची गोष्ट आहे, आपली भाषा आहे. बाकीच्या देशांनी स्वीकारलं संस्कृत. नासासारखे त्यांनी केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत की नाही, त्यांनी संस्कृत भाषा स्वीकारली की जी फार गरजेची त्यांना वाटली. मुळाक्षर आहेत म्हणत त्याच्यामध्ये, असू द्या. म्हणून त्यांनी संस्कृत भाषा आपलीच आहे पण आपल्याला कळेना. संस्कृत भाषा जगाशी कळेना, ती कळेना जगाला. मग काय केलं पाहिजे? लोकांची जी भाषा आहे त्या भाषेत लोकांना तत्वज्ञान सांगितलं पाहिजे.
मग कसं सांगितलं पाहिजे? मग त्यांच्याच भाषेत सांगण्याकरिता प्रगट झालं पाहिजे. म्हणून तोच श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही ऐकतात ना सर्वजण, जो विष्णू परमात्मा ज्याच्या श्वासातून त्यानं वेद निर्माण केला, तो वेद कळेना म्हणून तो व्यासांच्या रूपानं प्रगट झाला, त्याने ब्रह्मसूत्रांची रचना केली. तोच परमात्मा कृष्ण रूपानं त्यांनी प्रगट झाला, त्यानं जगाला गीता सांगितली, पण गीताही लोकांना कळेना. मग मात्र त्यांनी पुन्हा अट्टहास करावा लागला आणि सर्वसामान्य लोकांना कळेल त्या शब्दात सांगावलं. मग छातीला हात लावून म्हणले, माझा मराठाची बोल कौतुके, माझा मराठाची बोल कौतुके, मराठी भाषेत सगळ्या लोकांना तत्वज्ञान कळावं म्हणून त्यांनी तीच श्रीकृष्ण माऊली ती त्यांनी महाराज ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. ज्ञानोबरायांचा अवतार घेऊन त्यांनी आली. तो श्रीकृष्ण परमात्माच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट आहे. आपण सहज म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ताने, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ताने, अवतार पांडुरंग. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, पांडुरंगाचाच अवतार आहे आणि ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झालेला आहे. म्हणून ज्ञानोबराय दुसरे तिसरे कोणी नाहीत, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच प्रगट झालेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे की नाही, महाविष्णूजवळ ज्या महाविष्णूनं वेद प्रगट केला तोच महाविष्णू ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला. म्हणून सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे, तत्वज्ञान जगाला त्यांनी सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सर्व साधक वर्ग डोळ्यासमोर दिसू लागला. कळवळा अंतकरणात आहे सगळ्यांच्या उद्धाराचा. साधकांची चिंता केली, सगळ्यात आधी त्यांनी साधकांची चिंता केली महाराज. म्हणून साधकांचा मायबाप, मायबाप म्हटलंय, साधकांचा मायबाप आहे. ज्यांना साधना करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता भांडवल दिलं, त्यांना साधना वर्णन करून सांगितले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय, साधकानं साधनाच केली पाहिजे. आता साधकांनाच कळत नाही साधना म्हणजे नेमकं काय. ते फक्त स्वतःला साधक म्हणतात तिथपर्यंत ठीक आहे. लोकांना पाठांतर करणं यालाच साधना म्हणतात असं वाटतं. लोकांना पायी पायी त्यांनी आळंदी पंढरपूरला जाऊन येणं यालाच साधना असं म्हणतात असं त्यांना वाटतं. पण तेवढ्यापुरतीच साधना, ती साधनाच आहे, ते साधनेचं एक अंग आहे. पण खरी साधना तर विचाराची आहे. विचारा वाचून समाधान प्राप्त होऊ शकत नाही, विचारा वाचून नपविजय समाधान. फार वाऱ्या केल्या, फार सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या आणि नजरच आली नाही परमार्थाची. नजर महत्वाची आहे ना. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणेकर, ते म्हणायचे परमार्थ हा नजरेचा असावा. ज्याला नजर आहे त्याचा परमार्थ, ज्याला परिभाषा कळाली त्याचा परमार्थ. म्हणजे नजर येण्याकरिता ही परिभाषा कळण्याकरिता कुठेतरी जाऊन बसावं लागतं आणि कुठेतरी त्यांनी श्रवण करावं. आमचे मोठे बाबा म्हणायचे हे त्यांनी कळण्याकरिता कुठेतरी घासावे लागते. आता त्यांची भाषा आहे महाराज, म्हणजे रघुनाथ महाराज उमरेकर तुम्ही ऐकलं असेल कदाचित, ज्यांच्याकडून त्यांनी फडाची कीर्तन परंपरा आमच्यापर्यंत आली म्हणून त्यांनी ते म्हणायचे घासावी लागते, घासल्याशिवाय कसं काय होईल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परमार्थात आल्यानंतर नजर प्राप्त करण्याकरिता, परमार्थात आल्यानंतर परिभाषा करण्याकरिता परिश्रमच करावे लागतात, त्याच्याशिवाय ते जमत नाही. म्हणून लोक त्यांनी म्हणतात हरिपाठ म्हणतात, त्यांनी काकडा म्हणतात, सगळ्या गोष्टी म्हणतात, पण अर्थ कळत नाही त्याला काय करावं. म्हणून अर्थाची पण नजर असली पाहिजे ना. 4 प्रकारच्या कृपा असाव्या लागतात महाराज. सगळ्यात पहिली कृपा आहे अंतकरणाची कृपा, नंबर 2 शास्त्र कृपा, नंबर 3 ईश्वर कृपा, नंबर 4 गुरुकृपा. या 4 कृपाच आहेत महाराज. क्रम कसा आहे तुम्ही त्याने उलटा झाले असेल तर सारखा करून घ्या. पण अंतकरण कृपा, ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे तो परमार्थाचा अधिकारी झाला. ज्याचं मनच ताब्यात नाही, ज्याची वृत्ती त्याने महाराज स्थिर नाही, तो परमार्थ कसा करेल महाराज. म्हणून त्याला परमार्थ जर करायचा असेल तर आधी मनाचीच तयारी असली पाहिजे. अट्टल व्यसन करणारा मनुष्य असू द्या आणि त्याचं व्यसन सोडवण्याकरिता तुम्ही त्याला कुठेही घेऊन जा, किती औषधं खाऊ घाला, पण त्याचं व्यसन सुटत नाही. पण अशा लोकांची व्यसनं सुटलेली दिसली. म्हणजे कशी काय सुटली, त्यांच्या मनानं तयार केली की बस हे खराब आहे, हे करणं चांगलं नाही, हे खराब आहे. हे त्यांनी औषध घेतलं की कुठेतरी गटारात जाऊन पडावं लागतं, कुठे लोक उचलून आणतात, लोक तोंडावर चांगलं म्हणतात पण नंतर फार नावं ठेवतात. हे चांगलंच नाही, हे त्याच्या मनानं कबूल केलं आणि मग तो परमार्थाला लागला असं पाहायला मिळतं. याला अंतकरण कृपा म्हणायचं. ही अंतकरणाची कृपा. अशी अंतकरणाची कृपा ज्याच्यावरती झाली तो परमार्थात पदार्पण करण्याचा प्रयत्न करतो. मग तो काय करतो, तो साधू संतांच्या संगतीत जातो, तो त्यांनी प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, कथा ऐकतो, तो वारी करतो, पारायण करतो, या सगळ्या गोष्टी करतो, ग्रंथ वाचायला सुरुवात करतो.
पण नुसते ग्रंथ वाचून काय उपयोग आहे महाराज? हा, भजे खा त्वरित भावनायुक्त असं आहे की नाही? हा, ते त्याकडे भावनेच्या भरात भजे खा त्वरितही म्हणतं. नजरच नाही आली महाराज, महत्वाची गोष्ट आहे. हा, आमच्या दिंडीत त्याकडे एक होते बरोबर ग्रस्त, फार म्हातारे झाले होते, थकले, खेड्यातले होते, आणि रोज त्याने 3 वेळेला हरिपाठ म्हणायचा आणि त्याचाच अभिमान झाला. तुम्ही 3दा हरिपाठ म्हणतो. बरं, हरिपाठ सुरू झाल्यानंतर दम खायचं नाही, माईकच हिसकावून घ्यायचा आणि हिसकावून माईक घेऊन त्याच्यात म्हणायला त्यांनी सुरुवात करायची, हे देवाची द्वारे उभा शेन भरी त्याने मुक्तीचारे. काय झालं? ते म्हणत नाहीत का हरिपाठ? खरं सांगा तुम्ही मला, म्हणत नाहीत का? मग काय घोटाळा कुठे होतो? परमार्थ नाही का? ती म्हण काय आलं नाही, नजरच आली नाही, क्षणभरी सुद्धा म्हणता येत नाही, त्याचा अर्थच कळत नाही. महत्वाची गोष्ट आहे. हा, म्हणजे माणस जाणे जे बोले असं आहे की नाही? हा, एक प्रवचनकार सांगत होते, माणसं जाणे जे बोले आहे की नाही? माणसं जाणे जे बोले असा अर्थ आहे का? माणस जाणे जे बोले आहे ना? महत्वाचा विचार सांगतो. का सांगतो? कशाकरिता? की त्याची नजर आली पाहिजे, आणि जो नजरेचा आहे तोच खऱ्या अर्थानं साधना करू शकतो. हा, त्यालाच साधना जमते. ज्याला नजर प्राप्त झालेली आहे त्याच्यावर ईश्वराची कृपा होते, आणि तो ईश्वर त्याने गुरुरूपानं प्रगट होऊन तत्वज्ञान सांगतो. म्हणून तो ईश्वरच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला, तो गुरु आहे महाराज. गुरुरूपानं प्रगट झाला तो ईश्वर त्याने स्वतः जीवाचं कल्याण करण्याकरिता येतो. 2 अंगानं मला सांगता येईल. तो शस्त्र धारण करून येतो आणि तो शास्त्र सुद्धा घेऊन येतो. 2 गोष्टी आहेत. शस्त्र घेऊन येतो आणि दुष्टांचं निर्दळन करतो, आणि शास्त्र घेऊन येतो आणि दुष्टांना सरळ करून टाकतो. महत्वाची गोष्ट आहे. त्यांना मारत नाही, त्यांचा दुष्टपणा घालवतो. हे सांगण्याकरिता त्यांनी हे करण्याकरिता येतो. गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून माऊली ज्ञानोबराय हे त्यांनी सगळ्या जगाचे गुरु आहेत महाराज. हा, म्हणून गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन असं आहे की नाही? नाथ महाराजांचे गुरु खरं तर जनार्दन स्वामी आहेत, तरी सुद्धा नाथ महाराज ज्ञानोबरायांचं त्यांनी वर्णन करतायत. गुरु सेवे लागी जाण म्हणून ज्ञानोबरा हे गुरु आहेत. त्यांनी जगाला त्यांनी तत्वज्ञान सांगायचं ठरवलं, आणि मग साधकांकरता ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू निर्देश रूप मंगल केलं महाराज. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. तेच माऊली ज्ञानोबरा आहे ज्यांनी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. लोक म्हणतात ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सांगितली. हा, ती कुठे सांगितली? नेवासा क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितली, आणि तिथं ज्ञानेश्वरी त्यांनी सांगून झाल्यानंतर पुढचा प्रवास ज्या वेळेला सुरू झाला ते ब्राह्मणी गावामध्ये आले. सोनई ब्राह्मणी नाव तुम्ही ऐकून आहात. ब्राह्मणी गावात आले, आणि या ब्राह्मणी गावामध्ये त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले, आणि तिथं त्यांनी निवृत्तीनाथांना प्रवरा संगमावर स्नान करायला जायची इच्छा झाली. मग ते स्नान करण्याकरिता गेले, आणि त्यांना परत येईपर्यंत रस्त्यानं चालताना निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला होता, ज्ञाना सगळ्या जगाला उद्धाराची साधना तर सांगितलीस रे, पण स्वतःचा अनुभव मला सांगितला नाही. काय अनुभव आहे स्वतःचा तो सांग तरी जरा. हा, म्हणून ज्ञानोबराय म्हणले ठीक आहे आपली आज्ञा. म्हणून त्यांना 10 दिवस लागले परत यायला. ते परत येईपर्यंत ब्राह्मणी गावामध्ये बसून त्यांनी 10 दिवसामध्ये 10 प्रकरणं लिहिले. त्याचं नाव आहे अमृत अनुभव. कोणाला सांगायचा आहे अनुभव? सामान्य जीवांना नाही, तो सिद्धांना सांगायचा आहे. म्हणून हा सिद्धानुवाद आहे. हा, म्हणून त्यांनी अमृतानुभवाची रचना केली, आणि श्रीगुरु ज्या वेळेला त्यांनी स्नान करून पुन्हा आले त्यावेळेला त्यांनी अतिशय आदरानं त्यांनी त्यांच्यासमोर आपला अनुभव देऊन टाकला. याला अनुभवामृत म्हणतात. तोच त्यांनी अमृतानुभव आहे. असा अमृतानुभव त्यांनी जगाच्या समोर प्रगट झाला. म्हणून त्यांनी सिद्ध महापुरुषांना त्यांनी तो फार आनंद देतो. महत्वाची गोष्ट आहे. ज्याला फार बुद्धीची घमेंड आली असेल, ज्याला मी स्वतः फार श्रेष्ठ ज्ञानी आहे असं वाटत असेल, त्यांना अमृतानुभव पाहावा, सगळी घमेंड जिरून जाते महाराज. महत्वाची गोष्ट आहे. अमृतानुभव एक असा ग्रंथ आहे महाराज जगाच्या पाठीवर. ही सगळ्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी ज्ञानाचं मंडन केलं. ज्ञान त्यांनी विशेष रूपानं प्रतिपादन करून सांगितलं. अमृतानुभवामध्ये ज्ञानाचंही खंडन करून टाकलं. महत्वाची गोष्ट आहे. हा, फार महत्व आहे महाराज. आता सगळ्यांना कळालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे ना. अज्ञान त्यांनी घालवणं इथपर्यंत ठीक आहे, पण अज्ञान घालवण्याकरिता लागतं जे ज्ञान, ते ज्ञान सुद्धा त्यांनी महाराज घातकच आहे. हा, ते त्यांनी फार त्रासदायक होऊ शकतं. मग त्याचंही त्यांनी खंडन करून टाकलं. म्हणजे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी. जशी कापराची वाट त्यांनी पेटवण्याकरिता अग्नीची गरज पडते. कापूर पेटवण्याकरिता तो अग्नी कापराला जाळून टाकतो, आणि त्या कापराला जाळून टाकल्यानंतर शेवटी अग्नी सुद्धा शांत होऊन जातो. तसं अज्ञान घालवल्यानंतर ज्ञान सुद्धा त्यांनी शिल्लक राहत नाही. अंधारच जर नसता तर या प्रकाशाला प्रकाश म्हणायचं काही कारण नव्हतं महाराज. म्हणून त्यांनी जसा अंधार घालवण्यास योग्य आहे तसं याला प्रकाश म्हणणं हे सुद्धा घालवणं गरजेचंच आहे. म्हणून अज्ञानाचं खंडन तर दिलं, ज्ञानाचंही खंडन देऊन टाकलं. गुरुजी याच्याकरिता दृष्टांत सांगायचे महाराज. हा, दृष्टांत लांबलचक होईल की नाही आता. म्हणून फक्त एक काळी घारण पांढरी घार सांगायचे. ते काळी घारण पांढरी घार सांगायचे. एक त्यांनी मनुष्य होता, त्याची पत्नी त्यांनी फार जास्त त्याला त्रास देत होती, आणि थोडीशी चेटकी होती. बरं, ती गुरुजी सांगायच्या, मी त्यांचं वर्णन करून सांगतो. ती म्हणायची त्यांनी ती त्याला फार त्रास द्यायची. ती म्हणायची भांडे घास.
नाहीतर तुला बेडूकच करून टाकते. आता काय करायचं, भांडे घास, नाहीतर तुला धुणं धु, नाहीतर तुला उंदीर करून टाकीन. आता तिच्या भीतीनं त्याने फार त्रस्त झाला होता बिचारा, धुणं धुत होता. म्हणजे त्यावेळेची गोष्ट सांगतो मी, आता नाही तसं काय कुठे. आता नाही तसं पाहायला भेटत बरं महाराज, कुठेच नाही तसं. पण पूर्वी त्याने होतं ते. मग तो भांडे घासायचा, धुणे धुवायचा. त्याने असा मर तुकडा झाला. त्याच्या मित्राने विचारलं, झालं काय तुला, जरा सांग तरी मला. मग त्याने मित्राला म्हणून जिवलगपणानं सांगितलं की माझी बायको चेटकी आहे, मला फार त्रास देते. आता मी काय करू, तुम्हाला हे बघ, मला शेजारच्या गावात एक दुसरी चेटकी माहिती आहे, मी तुला तिच्याकडे घेऊन जातो, जर काही उपाय झाला तर झाला म्हटलं. म्हणून शेजारच्या गावात त्याने घेऊन गेला. तिच्यासमोर सगळी व्यथा सांगितली. तर हा जरा दिसायला बरा होता. तिने याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने म्हणले, हे बघ, तुला या संकटातून मी बाजूला करीन, फक्त माझे गट आहे. म्हणे काय, तुझी बायको मारून टाकण्याचा उपाय मी सांगते, पण ती मेल्यानंतर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता पुन्हा प्रश्न जो उद्भवला, आता काय करू. मित्र म्हणलं, हो म्हण फक्त तू, तात्पुरतं हो म्हणून टाक. हो म्हणल्यानंतर तिनं काहीतरी वस्तू दिली त्याच्या हातात. म्हणे मी तुझ्या घरी येईल. आली की मला पाहिलं की तुझी बायको त्याने लगेच ताबडतोब काळी घार होईल, काळी घार होईल. आणि ती काळी घार झाली की मी लगेच पांढरी घार होईल. गुरुजी सांगायची बरं आहे, पांढरी घार होईल. मग आमच्या दोघींचं भांडण तगणी सुरू होईल. आणि भांडण तगणी झालं रे झालं की तू काय करायचं, हातात काठी घ्यायची आणि काठी घेऊन त्या काळ्या घारीच्या डोक्यात घालायची आणि ती काळी घार मारून टाकायची. काळी घार मेली रे मेली की ही जी वस्तू मी तुला देते ना, ती पांढऱ्या घारेवर म्हणजे माझ्या अंगावर तू टाकायची. मी परत त्याने पूर्वत स्त्री स्वरूपामध्ये येईन. मग आपण दोघे जण लग्न करू. मग आपण सुखाने संसार करू. असा सुखाने कुठं संसार होत असतो का महाराज. तिने खरोखर काठी घेतली, त्या काळ्या घारीच्या डोक्यात घातली. ती काळी घार मरून गेली. ती मरून गेल्यानंतर हा भोळा भाबडा त्याने ती वस्तू घेऊन त्या पांढऱ्या घारीवर टाकायला निघाला. मित्राला म्हणला, बावळट आहेस का. पहिली त्याने चिटकी होती, बेडूक करील, उंदीर करील म्हणत होती. अरे तुझं ढेकून करून टाकील ना, ती तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. काय करायचं, म्हणून हिच्यावर वस्तू टाकायची नाही, हिच्या डोक्यात सुद्धा काठीच घालायची. जशी काळी घार मारण्यास योग्य आहे तशी पांढरी घार सुद्धा मारण्यास योग्यच आहे. जसं जसं अज्ञान घालवण्यास योग्य आहे तसं ज्ञान सुद्धा त्यांनी घालवलंच पाहिजे. हे अमृतानुभवात पटवून दिलं. तुम्ही म्हणाला अमृतानुभव सांगतो ना, हे काय सांगत बसला. मी मोठ्यांचं नाव सांगितलं की नाही, मी ऐकलं माझ्या गुरुजींच्या मुखातून म्हणून सांगतोय. गुरुजीच असे होते महाराज की जे वेदांतातलं कठीण तत्वज्ञान एवढ्या सुलभ भाषेत सांगायचे, एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी वर्णन करून सांगायचे. म्हणून अमृतानुभवासारखा ग्रंथ त्यांनी प्रगट झाला की ज्याच्यामध्ये त्यांनी नमस्कारात्मक मंगल केलं, श्रीगुरूंची वंदना त्यांनी केली. जगाला त्यांनी अमृतानुभव मिळाला. पुढे जाऊन त्यांनी चांगदेव 65 जगाला माऊली ज्ञानोबा यांनी दिली. आणि ते त्यांनी महाराज योग्यांना सुद्धा अशा पद्धतीने भावणारी आहे. आणि सामान्य जीवांकरता त्यांनी हरिपाठाची रचना करून आपण सर्वजण त्यांनी डॉक्टर महाराज म्हणत असतात, जे आळंदीमध्ये त्यांनी राहतात की नाही, डॉक्टर नारायण महाराज जाधव, ते म्हणतात हरिपाठ म्हणजे त्यांनी वेदाचं छोटंसं पिल्लूच आहे. हे वेदाचं पिल्लूच आहे. ते त्यांच्या तोंडून गोड लागतं, पण खरोखर वेदातलं सगळं तत्वज्ञान हरिपाठात आलेलं आहे. म्हणून सगळ्या जगाच्या उद्धाराकरिता ज्यांनी हरिपाठाची रचना केली, असं श्रेष्ठ असणारं तत्वज्ञान जगाला त्यांनी प्राप्त करून दिलं. आणि त्याहीपेक्षा त्यांनी महाराज या जगाला ज्ञान गिळून परमात्म्याच्या भक्तीचा आनंद कसा घ्यावा याचं वर्म त्यांनी वर्णन करून सांगितलं. जे ज्ञानी आहेत पण भगवंताची भक्ती करतायत, जे ज्ञानी आहेत पण भगवंतावर भरभरून प्रेम करतायत, असे त्यांनी माऊली आहेत महाराज. हे चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का, हो की नाही. चंदनाची चोळी घातली तरी अंग पोळताय, अशी स्थिती भगवंताच्या विरहात निर्माण होते. विरहिणी तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या श्यामसुंदरावर केवढं भरभरून त्यांनी प्रेम केले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. ही माऊली ज्ञानोबरांची भाषा आहे महाराज. धनुवाजे गुणगुणा वारावा हे ऋण जुना, अशी सगळीची सगळी प्रमाणं बघा. या प्रमाणांच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की माऊली ज्ञानोबरांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं किती विलक्षण असणारं त्यांनी दिव्य पाहायला मिळतं. म्हणून हे जगाला द्यायचं आहे, हे जगाला देण्याकरिता अट्टहास करायचा आहे. म्हणून माऊली त्यांनी प्रत्यक्ष आपल्या समोर त्यांनी प्रगट झाली. आणि फार थोड्या कालावधीमध्ये म्हणजे त्यांनी अवघ्या 22 वर्षामध्ये त्यांनी महाराज हे सगळं जगाला प्राप्त करून दिलं. आणि या माध्यमातून त्यांनी महाराज सगळ्या जगाला उद्धरून नेण्याची सामुग्री प्राप्त झाली. आणि सगळं काम पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं, सगळं काम पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. त्या प्रेमात त्यांनी चिम्म झाले की नाही महाराज. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद,
ज्ञान गिळून गावा गोविंदू गा, ज्ञान गिळून गोविंद कसा गावा याचं वर्म जगाला त्यांनी वर्णन करून सांगितलं. त्या भगवंताशी बोलत असताना दुर्ळा आंबुला केला गे माय आहे की नाही. मी त्यांनी पती केलेला आहे, तो जगाचा मालक आहे, तो त्याची माझ्यावर त्यांनी सत्ता आहे. आपण तो माझ्याशी बोलतच नाही, आता मी काय करू. परी तो मसी बोलत नाही असं आहे ना. तो त्यांनी माझ्याशी बोलत नाही म्हणून जगाच्या समोर त्यांनी भावस्थिती कशी असते, भगवंतावर प्रेम कसं केलं पाहिजे, त्याला आपलंसं कसं करून घेतलं पाहिजे हे सांगितलं महाराज. जगाला सांगितलं कायमस्वरूपी बरोबर असणारी मुक्ताई सोपाना त्यांच्या समोर त्यांनी अनेक गोष्टी वर्णन करून सांगितल्या. हे चलो आने पंढरीराया चलो आने, कानडी भाषेतला अभंग आहे बरं महाराज. अक्काने केळे चिकना मातू चलो आने पंढरीरायाचे, हे सगळी त्याच्यातली प्रमाण आहेत. सगळा अभंग माझा पाठ नाही, पण कानडी भाषेतला अभंग आहे. अक्का म्हणजे बहिणीला अक्का म्हणतात. म्हणजे मुक्तायला त्यांनी सांगतात जणू काय की हा गोड असणारा परमात्मा तो त्यांनी सर्वांचं जीवन आहे, त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. त्या मुरलीधर असणाऱ्या श्यामसुंदरावर भरभरून प्रेम केलं आणि जगाला भक्ती कशाला म्हणतात हे त्यांनी वर्णन करून सांगितलं. आणि एवढं सगळं सांगून झाल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा केली सगळ्या संतांच्या बरोबर. आणि तीर्थावळी त्यांनी पूर्ण झाली. आपण त्यांनी मालिका म्हणतो की नाही, काकड्यापासून सुरुवात करतो मग शेवटी तीर्थावळीपर्यंत येतो, सगळ्या गोष्टी आहेत हे त्यांनी सर्वांना माहिती आहे. आणि तीर्थावळी झाल्यानंतर सहज भगवंताच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. देवा, मला असं वाटतं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. जगाला साधना सांगायची होती, ती साधना सांगून झाली. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नीन गुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पाया भरणीचं आहे की नाही महाराज. खांद्यावर त्यांनी ध्वजा घेऊन सगळ्या जगाला त्यांनी पंढरीची वारी ज्यांनी शिकवली ते ज्ञानोबा आहेत. आणि हे सगळं त्यांनी होऊ लागलं. ज्ञानोबरांकडे पाहून नव्हे, सर्वजण त्यांनी वैष्णव एकत्र येऊन भगवंताचं चिंतन त्यांनी करू लागलं. आता काहीच काम नाही असं त्यांनी वाटलं. आणि हळूच भगवंताच्या समोर जाऊन म्हटले, देवा मला आता थांबावंसं वाटतं रे, सगळी कामं पूर्ण झाली, आता मी समाधी घ्यावी असं मला वाटतं. देवही आवाक होऊन पाहत होता की ज्ञानोबराय काय बोलताय. महत्त्वाची गोष्ट आहे. निवृत्तीनाथ दादा त्यांनी जवळ होते. निवृत्तीदादांनी हे ऐकलं आणि भगवंताच्या समोर बोलू लागले, देवा कसं उलटं तुला वाटत नाही का रे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठानं त्यांनी जावं हे त्यांनी उलटं मला वाटतं. हा ज्ञान काय बोलतोय बघ. पण भगवंतानं सुद्धा अनुमती दिली म्हणे, ठीक आहे तुम्हाला समाधी घ्यायची आहे, काही हरकत नाही. निवृत्तीनाथ दादांना समजावून सांगितलं कार्तिकीचा सोहळा त्यांनी उरकून आम्ही तुम्हाला भेटण्याकरिता येऊ. आणि मग त्यांनी समाधी त्रयोदशीला अशा पद्धतीने होईल असा भगवंतानं संकेत दिला आहे. पहा, संपूर्ण समाधी मी तुमच्या समोर सांगणार नाही, मला जयाचे द्वारी सांगायचं आहे ना, त्याच्याकरिता मी अट्टहास करतोय. महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आत्तापर्यंत जेवढं सांगितलं हे ज्ञानोबारायांचं अंतरंग मी तुमच्या समोर सांगतोय की हाच भाव आहे. कशाकरिता अवतार घेतला, कशाकरिता अट्टहास केला, कशाकरिता त्यांनी महाराज याचा अजून एक अंग पाहण्यासारखं आहे की हे फार चांगलं मी तुमच्या समोर सांगितलं की जे सुखरूप आहे, सगळ्या जगाला सहज देऊन टाकलं. पण याचा अजून एक अंग आहे महाराज, हे देत असताना किती वेदना सहन केल्या असतील, किती त्रास सहन केला असेल. तो त्रास जर सांगायला लागला तर सांगता यायचा नाही मायबाप. सांगणाऱ्या लोकांना सांगता येत नाही त्यांनी कसा सहन केला असेल हे त्यांनी ते त्यांनाच माहिती कसा सहन केला असेल. एक उदाहरण सांगतो, एकच उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानोबराय आधी करून भावंड सिद्धबेटात राहत असताना आणि मधुकरी आणण्याचं काम ज्ञानोबरायांकडे होतं. म्हणून ती जोळी अशा पद्धतीने घरात आपल्याजवळ घ्यायची आणि गावात त्याने जायचं. मग गावात गेल्यानंतर त्याने थोडंसं अलंकापुरामध्ये त्याने फिरायचं. एक दिवशी सकाळीच विसोकाका आले होते, विसोबा काका, आणि ते घोड्यावर बसून प्रवास करत होते, घोड्यावर बसले होते. आणि त्यांना फार राग होता महाराज ज्ञानोबरायांचा, आधी करून भावंडांचा. सकाळी ज्ञानोबरायांना पाहिल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली विसोबा काकांच्या. त्यांचं आडनाव चाटे होतं, चाटे. विसोबा चाटे. ते भयंकर रागावले, भयंकर क्रोधायमान झाले आणि पाहून बोलायला लागले, खबरदार म्हणले गावात जर आलास तर संन्याशाची मुलं म्हणे तुम्ही सकाळी तुझं तोंड पाहिलं, कसा माझा दिवस जाईल म्हणे आता, असं बोलायला त्यांनी सुरुवात केली. आणि असं त्यांनी बोलत असताना ज्ञानोबराय त्यांच्याकडे पाहतच राहिले. माझ्याकडे पाहतोयस असं बोलून त्यांनी पुन्हा, हे बघा एखादा भांडण करणारा माणूस असला आणि समोरचा जर काहीच बोलला नाही तर भांडणाऱ्या माणसाला अजून अवसान येतं. त्याला वाटतं मी एवढं बोलतो ना, हा काहीच बोलत नाही. राग आला विसोबा काकाला आणि घोड्यावर बसल्याच पायातल्या जोड्या सहित त्यांनी लात मारली ज्ञानोबरायांच्या तोंडावर. धाडकन जमिनीवर पडले. भयंकर वेदना झाल्या असतील नाही का. हे ऐकायला तुमच्या जीवात कसं झालं मला खरं सांगा.
हे ऐकायला जर जीव कालमेलीन येतो तर त्यांना काय झालं असेल. निमूटपणे त्यांनी उठले, रस्त्याने चालू लागले. जात असताना त्यांनी इंद्रायणीच्या काठावर छोटी छोटी मुलं खेळत होती. त्या मुलांना सांगितलं चिखल घ्या आणि याच्या अंगावर टाका. सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी चिखल अंगावर टाकायला सुरुवात केली. थोडंसं काहीतरी मिळालं असेल शिधा सामुग्री, ती झोळीमध्ये होती. आता असाही त्यांनी याला मी स्पर्श केलेलाच आहे असा विचार विसोबा काकाने केला. आणि निर्लज्जासारखा विसोबा काका घोड्यावरून खाली उतरला. उतरून ज्ञानोबरायांची झोळी त्यांनी घेतली, ती फाडली आणि फाडून पायातल्या जोड्यांसहित त्याच्यावर विसोबा काका लहान मुलासारखे नाचू लागले. कसा घरी नेतो शेपीठ तेच पाहतो. काही वाईट परिस्थिती झाली असेल नाही. एवढं एकच उदाहरण सांगितलं, मला सगळं चरित्र त्यांनी सांगता येईल. 7 दिवसाची चरित्र कथाच आपण ज्ञानोबरायांची करतो. एकच फक्त उदाहरण सांगितलं की जे ऐकल्यानंतर त्यांनी काळीज पिळवटून येतं. एवढ्या वेदना आहेत महाराज याच्या मागे, एवढ्या वेदना आहेत याच्या मागे. हे सोपं नाही. ही धर्म मंदिराची इमारत त्यांनी उभी केली. पूर्वीच्या काळात म्हणतात मोठी एखादी इमारत उभी राहायची असेल तर त्याला बळी द्यावे लागायचे. एखादा बळी द्यायचे आणि मग त्यांनी इमारत उभी राहायची. ही धर्म मंदिराची इमारत उभी झाली ना, याला सुद्धा बळी दिले हो. आणि किती बळी दिले असतील तर 2 बळी दिले, 2 बळी दिले. तेव्हा ही इमारत त्यांनी उभी आहे. आणि कोण असतील ते बळी, त्यांचं नाव आहे विठ्ठलपंत आणि रुक्माई. यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं आणि देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघून गेले महाराज. ज्यावेळेला सकाळी चिमुरड्यांना जाग आली, आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत, कशी अंतकरणाची स्थिती झाली असेल थोडासा विचार करून बघा, थोडासा त्याला स्पर्श करून बघा. काय अंतकरणामध्ये वेदना होत आहेत. अरे या जगाचं हित करण्याकरिता ज्यांनी त्यांनी जीवनभर नाना प्रयास केले, सायास केले आणि त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख भोगावं लागलं. हे एक अंग आहे महाराज, ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही. म्हणून ह्या अंगानं कुणी त्यांनी पाहत नाही, फक्त एवढंच पाहतो. पण असो त्यांनी समाधी घेतलेली आहे. ते त्यांनी एवढे दिव्य आहेत की जे जगाला त्यांनी मोक्ष देऊ शकतात. त्यांच्या स्मरणानं मोक्ष प्राप्त होईल एवढं त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी त्यांचं ते सामर्थ्यच मला आज सांगायचं आहे. म्हणून मी त्यांनी तुमच्या समोर वर्णन करतो. हे बघा, समाधीस्थ होण्याची इच्छा झाली. मग भगवान त्यांनी आले. दुपारी तो सगळा प्रसंग तिथे तुम्ही जे असतील आळंदीत त्यांनी ऐकलेलं सुद्धा. आणि ते दिव्य असणारं त्यांनी अलंकापुराचं क्षेत्र, जे जुनाट असणारं शिवपीठ आहे. हे शिवपीठ हे जुनाट आहे की नाही. ज्ञानाबाई तेथे मुकुट. सगळ्या लोकांना असंच वाटतं की हे भगवान शंकराचं पीठ आहे, हे भगवान शंकराचं स्थान आहे, पुरातन भगवान शंकराचं स्थान आहे. पण हे भगवान शंकराच्या आधी त्यांनी माऊलींचं स्थान आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ते म्हणतात माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, आहे की नाही. ते आजचे नाहीत, ते कालचे नाहीत, ते अनेक कल्पांपासून हेच काम करतायत. महत्वाची गोष्ट आहे महाराज. ते पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत आहेत आणि पुन्हा पुन्हा जगाचा उद्धार त्यांनी करत आहेत. आजच्या अभंगामधून ज्या पिंपळाचं वर्णन आपण त्यांनी करतो आहोत ना, त्याच्यात उल्लेख असाच आहे की ज्ञानोबरायांच्या दारात पिंपळ आहे, ज्ञानोबरायांच्या दारात पिंपळ आहे. असंच आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. पण कसं काय होईल, तर्कातून सिद्ध होईल का, तर्कातून सिद्ध होईल का ज्ञानोबरायांच्या दारात पिंपळ आहे. खरं तर पिंपळ ज्ञानोबरायांच्या आधीपासून आहे. मग जो आधीपासून पिंपळ आहे तो पूर्वीचाच तिथे त्यांनी उभा आहे. मग काय म्हणायला पाहिजे, पिंपळाच्या समोर त्यांनी समाधी घेतलेली असं म्हणायला पाहिजे. पण काय म्हटलं गेलं, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. हे कसं काय त्यांनी जमत नाही महाराज. पिंपळ नंतर उगवलेलं नाही, पिंपळ आधीचाच आहे आणि समाधी नंतरची आहे. हे तर मान्य आहे की नाही सगळ्या लोकांना, समाधी नंतरची आहे. मग समाधी जर नंतर घेतलेली आहे तर त्यांनी म्हणताना असं म्हणणं काही योग्य वाटतं का, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ नंतर उभा राहिला असेल, असं नाही. मग शिवपीठ आहे. खरं सांगू का, हा ज्ञानोबरायांच्याच दारातला पिंपळ आहे आणि ज्ञानोबराय नंतर आलेले नाहीत. ज्ञानोबराय आधीचे आहेत आणि पिंपळ नंतरच आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतोस, आमच्या बुद्धीचा भेद करतोस का, असं नाही. पण महत्वाचा विचार आहे का. म्हणतात एकदा भगवान शंकर नंदीवर बसून त्यांनी भगवती पार्वती सहित प्रवास करत होते आणि प्रवास करता करता एकाएकी त्या वनामध्ये, जिथं आता अलंकापुरामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे, माऊली ज्ञानोबरायांचं त्यांनी स्थान, समाधी स्थान आहे, तिथं त्यांनी भगवान शंकर थांबले. आणि थांबल्यानंतर त्यांनी महाराज नंदीवरून खाली उतरले आणि उतरून गडबड 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 लोळायला सुरुवात केली. भगवान शंकराने लोळायला सुरुवात केली, जटा सोडून दिल्या, सगळं त्यांनी लोळण घ्यायला लागले. पार्वतीबाई विचार करायला लागले, हे का लोळतायत, काय झालं असेल यांना लोळायला, हे का बरं लोळतायत. त्यांना जरा सावध केलं, म्हणे अहो का लोळतात ते तरी सांगा. ते म्हणले सामान्य ठिकाण नाही, हे तर महाविष्णूचं स्थान आहे आणि तो महाविष्णू पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतो.
जगाचं हित करतो अनेक प्रकारानं. ज्यानं वेद प्रगट केला, ज्यानं ब्रह्मसूत्रांची रचना केली, ज्यानं त्यांनी गीता जगाला सांगितली, तो परमात्मा सगळी कामं आटोपून त्यांनी महाराज कायमस्वरूपी एका जागेवर बसण्याकरिता इथेच येतो. हेच त्याचं कायमचं स्थान आहे. आणि इथे येऊन त्यांनी स्थिर होतो. हा, जात नाही, संजीवन समाधी घेऊन त्यांनी राहतो. हा, समाधी झाली म्हणजे ते आपल्यातून गेले असा अर्थ लावू नका, उलट ते कायमस्वरूपी आपल्यात आहेत असा अर्थ लावा. देहरूपानं जरी आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष दिसत नसतील तरी दिव्य चैतन्य स्वरूपामध्ये ते वास्तविकरित्या दिव्य रूपात ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तिथं गेल्यावरच त्यांना नमस्कार करता येईल आणि त्यांच्याशी बोलता येईल असं सुद्धा नाही. इथूनही तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आहे की नाही? तुम्ही ऐकलं ना आळंदीमध्ये? इथूनही तुम्ही बोलू शकता. एखादं उदाहरण सांगा. उदाहरण सांगतो. हा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारीचा प्रघात आहे. आणि वारीला जाताना वारकरी भजन म्हणतात. ज्ञानोबा तुकाराम म्हणतात की नाही? हे ज्ञानोबा हे भजन कुठून सुरू झालं असेल तर ते तुकोबऱ्यांचे चिरंजीव, त्यांचं नाव नारायण महाराज. या नारायण महाराजांनी त्यांनी अशा पद्धतीनं हा पंढरीची वारी तुकोबऱ्यांची पुढे चालवली आणि ज्ञानोबऱ्यांची सुद्धा त्यांनी चालवली. तुकोबऱ्यांच्या चरण पादुका घ्यायच्या, आपल्या हातात घेऊन आळंदीपर्यंत यायचं. मग आळंदीतून ज्ञानोबऱ्यांच्या पादुका घ्यायच्या, त्या दोन्ही चरण पादुका आपल्या गळ्यात अशा घालायच्या बांधून आणि रस्त्याने चालले. लोक विचारायचे काय आहे हे, कोणाच्या पादुका आहेत? मग ते म्हणायचे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं सांगायचे. तेव्हापासून वारकऱ्यांचं भजनच सुरू झालं. ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहे वारकऱ्यांचं. काय हे वारकऱ्यांना कळालं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. असं भजन त्यांनी आपण करत आहोत. कालांतरानं ती परंपरा बंद झाली. मग कुठून सुरू झाली पुन्हा सोहळ्याची परंपरा? ती हैबती बाबांपासून सुरू झाली. हैबती बाबा ज्ञानोबरांचे भक्त आहेत महाराज. म्हणून त्यांनी ग्वाल्हेर प्रांतामध्ये त्यांनी संकटात अडकले. चोरांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. काय करावं म्हणून तिथूनच डोळे बंद करून माऊलींचं स्मरण केलं. माऊली मला या संकटातून बाजूला करा. जर या संकटातून मला बाजूला कराल तर माझं उरलेलं सगळं आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पित करून टाकीन. आणि खरोखर संकट त्यांनी निवृत्त झालं. सुखरूप त्याच्यातून त्यांनी बाहेर पडले. आणि मग निश्चयच केला की मी माझं जीवन माऊलींना देऊन टाकलेलं आहे. आणि मग त्या हैबती बाबांनी पुन्हा एकदा माऊलींचा सोहळा सुरू केला, जो आपण आज पाहतो आहोत. महत्वाची गोष्ट आहे ही परंपरा. मी तुमच्या मला काय सांगायचं याच्यातून, ग्वाल्हेर कुठं आहे? फार दूर आहे महाराज. त्या ग्वाल्हेरमधून माऊलींचं स्मरण केलं तरी माऊलींनी प्रसन्न होऊन त्यांनी संकटातून सोडवलं. मग मुंबईत बसून स्मरण केल्यावर सोडवणार नाहीत का? ते कुठूनही स्मरण करा तुम्ही, तुम्हाला त्यांनी भवबंधनातून मुक्त करतील. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी ते त्या स्थानावरती संजीवन समाधी घेऊन आपल्याकरिता बसलेले आहेत. ते आजचं नाही, मी आमच्या भाऊंच्या मुखातून ऐकलं होतं. ही ज्ञानोबरांची 22वी समाधी आहे. हे जे समाधी स्थान आहे त्याच स्थानावरती आतापर्यंत 22व्या वेळेला समाधी त्यांनी घेतलेली आहे. एवढं असणारं त्यांनी दिव्य त्यांचं आहे. म्हणून सिद्धेश्वराचं स्थान सुद्धा नंतर आहे. त्यांना लोटांगण घातलं म्हणून सिद्धेश्वर प्रगट झाला. पण हे त्याच्या आधीच आहे. आणि हा पिंपळ सुद्धा नंतर उगवलेला आहे. माऊली ज्ञानोबर आहे तिथं आधीपासूनच आहेत. हे त्यांचं वैभव आहे महाराज. म्हणून त्यांनी ज्ञानोबराय समाधीस्थ आहेत. ते त्यांच्या स्थानावर स्थिर आहेत. त्यांच्या समोर त्यांनी हा पिंपळ उगवलेला आहे. आणि ते समर्थ आहेत. काय काय करू शकतात ते सामर्थ्यानं, ते काही करू शकतात. त्यांचं सामर्थ्य सांगण्याकरिता एक उदाहरण सांगितलं की जे त्यांनी निर्बुद्धाच्या मुखातून त्यांनी वेद सुद्धा वधून घेऊ शकतात. पण असे श्रेष्ठ ज्ञानोबराय आहेत की ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे आणि जे रेड्याला बोलू शकतात. अभंगाचं पहिलं चरण. जयाची दारी सोन्याचा पिंपळ, जयाची दारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, जयाची दारी सोन्याचा पिंपळ, जयाची दारी सोन्याचा पिंपळ, जयाची दारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईच्या बळले ना बोले, अंगी आईच्या बळले ना बोले, हे अंगी आईच्या बळले ना बोले, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज, अंगी आईच्या बळले ना बोले, हे अंगी आईच्या बळले ना बोले, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. माऊलींनी समाधी घेतलेली आहे. ती त्यांनी संजीवन समाधी आहे. त्या जागेवरती अनेक वेळेला समाधी घेण्याकरिता ते आलेले आहेत. हे त्यांचं त्यांनी वैभव विशेषत्व आहे.
मग त्या स्थानावरती त्यांनी सिद्धेश्वर भगवान वास्तव्य करतोय. 84 सिद्ध त्यांनी अशा पद्धतीने एकत्र होत आहेत. हे दिव्यत्व त्यांनी त्या स्थानाचं आहे आणि तिथं त्यांनी पिंपळ उगवलेलं आहे. ज्या पिंपळाला त्यांनी ज्ञानोबरांच्या सानिध्यानं विशेषत्व प्राप्त झालेलं आहे. ज्ञानोबरांच्या सानिध्यानं विशेषत्व प्राप्त झालेलं आहे. मग तो सामान्य पिंपळ म्हणून गणला जात नाही. त्याला सोन्याचा पिंपळ त्यांनी असं नाव पडलं. सोन्याचा पिंपळ, सोनं म्हणजे समृद्धी. सोनं म्हणजे काय? उन्नती. ज्याच्याकडे सोनं आहे तो मनुष्य उन्नत असतो. गरीबाकडे कुठं सोनं असतं का महाराज? महत्वाची गोष्ट आहे. सुदामदेव त्यांनी भगवंताला भेटायला गेले. आता सगळी कथा सांगणार नाही मी, पण भेटायला गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज देवानं अंगावरचे कपडे सुद्धा तेच घालायला लावले. नवे कपडे काढून घेतले आणि घरी पाठवून दिलं. घरी जाऊन पोहोचल्यानंतर त्यांनी महाराज आपली पर्णकुटी म्हणून त्या जागेवर पाहायला गेले. पण तिथं मोठा महाल तयार झाला होता आणि सोन्याचा महाल होता. त्यांची पोरं धावत आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. स्वतःचे पोरच ओळखू आले नाहीत. जरा राजबिंडे त्यांनी वाटत होते, अलंकाराने युक्त होते, पोरच ओळखू आले नाही. पोरांच्यासारखा आवाज तर आहे म्हणे आपले, पण आपले पोरं वाटत नाहीत म्हणे. काय झालं असेल समजे ना. पण इतक्यात त्यांनी त्यांच्या पत्नी समोरून आल्या. आणि त्याचं नाव सुशिलाबाई. त्या त्यांनी आल्या समोर आणि आल्यानंतर औक्षणाचं ताट घेऊन आल्यानंतर पत्नीला मात्र ओळखलं. पण सामान्य दिसत नव्हत्या. त्या त्यांनी सोन्या नाण्यानं मढल्या होत्या, पिवळ्या धमुक दिसत होत्या. महत्वाची गोष्ट आहे. मनात विचार करायला लागले, गरिबाची बायको कावीळ झाल्यावरच पिवळी दिसते. एवढं सोनं नाणं आलं कुठून असेल महाराज? महत्वाची गोष्ट आहे. एवढी पिवळी झाली कशानं? मग कळालं की भगवंतानं ही आपल्या जीवनात करून दिलेली त्यांनी आर्थिक उन्नती आहे. महत्वाची गोष्ट आहे उन्नती. 2-4 प्रकारानं पाहता येते. आपल्या घरात स्वस्तिक असतो ना, आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती, धार्मिक उन्नती आणि सांस्कृतिक उन्नती. या उन्नतीचं त्यांनी लक्षण जर कशाच्या ठिकाणी सांगायचं असेल तर सुवर्ण हे उन्नतीचं लक्षण आहे. म्हणून सोनं असा धातू आहे की ज्याला त्यांनी क्षय नाही. लोखंडाला गंज लागतो पण सोन्याला गंज लागत नाही. म्हणून सोनं त्यांनी विशेष असणारा धातू आहे. तसं त्यांनी त्या पिंपळाला विशेषत्व प्राप्त झालं. का बरं? जसं सोनं गंजत नाही तसं हा पिंपळ सुद्धा त्यांनी अक्षय आहे. जसा एक वड आहे आपल्या भारतामध्ये अक्षय वड, जो प्रयाग राजामध्ये पाहायला मिळतो. तिथं साधू संत त्यांनी सदैव कथा करत असतात, त्याला अक्षय वट म्हणतात. तसा एकच पिंपळ या जगामध्ये आहे की ज्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. जगाच्या पाठीवर दुसरा कुठेच पिंपळ नाही ज्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. असेल तर मला तुम्ही सांगा. म्हणून का बरं त्याला सुवर्ण पिंपळ म्हणत असतील? अहो, त्याला सुवर्णासारखं करून टाकलं माऊली ज्ञानोबरायांनी. तो त्यांच्या दारात उगवला म्हणून सोन्याचा झाला. ही महत्वाची गोष्ट आहे. पिंपळाखाली समाधी घेतली असं नाही, समाधीच्या समोर पिंपळ उगवला आणि म्हणून ज्ञानोबरांचं सानिध्य प्राप्त झालं म्हणून सोन्याचा झाला. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ उन्नती प्राप्त करून देणार आहे. जो ज्ञानोबरांच्या संगतीत जातो त्याच्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त होते. ती कशाची? तुम्ही 4 प्रकारची उन्नती मी तुमच्या समोर सांगितली. त्याच्यापैकी सांस्कृतिक उन्नती, धार्मिक उन्नती, या उन्नती त्यांनी ज्ञानोबराय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. म्हणून त्यांनी तो सुवर्ण त्याचा सुवर्ण पिंपळ त्याचा साक्षीदार आहे. एवढं त्यांनी आहे का? म्हणे नाही. त्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? म्हणे त्यांनी रेडा सुद्धा बोलू शकतो. रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. म्हणून त्यांनी पैठणात घडलेला हा संपूर्ण प्रसंग आहे. 9:15 वाजल्यानंतर तो विस्तारानं सांगायचा नसतो. तो त्यांनी सरळ ऐकायचा असतो. सर्वांना कथा माहीतच आहेत महाराज. महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर सांगतोय. मला फक्त ज्ञानोबरांविषयीच बोलायचा अंतकरणातला भाव होता आणि ज्ञानोबरांविषयीच मी तुमच्या समोर त्यांनी इथपासून तिथपर्यंत बोलतोय. हा महत्वाचा विचार लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी रेडा बोलवला. कशाकरिता रेडा बोलावला असेल? गर्वद्विजयांचा हरविला. म्हणून त्यांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजयांचा हरविला. म्हणून ब्राह्मणांना गर्व झाला होता. कशाचा? फार श्रेष्ठत्वाचा, त्यांनी ज्ञानाचा अभिमान त्यांनी झाला होता. म्हणून ज्ञानोबरांचा अपमानच केला महाराज त्या भर सभेमध्ये. मग काय करावं? म्हणे तुझंही नाव ज्ञान आहे आणि हा त्यांनी पाणी वाहतो पखालीचा रेडा, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. दोघांचं नाव एकच आहे. मग तुझा जर त्यांनी आत्मा सगळीकडे सगळ्यांचा एकच असतो, मग या रेड्याचा तुझा एकच आहे का? म्हणे एकच आत्मा आहे. मग तू जसं त्यांनी वेदातलं तत्वज्ञान आमच्या समोर सांगतोस तसा हा रेडा त्यांनी वेद बोलेल का? असं ज्यावेळेला त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणे का बोलणार नाही? म्हणे मग वेद बोलून दाखव. असा विचार केला यांनी मनात की याचे वडील त्यांनी विठ्ठलपंत त्यांनी काशीला राहून आले होते आणि हे जर काही त्यांनी जादूटोना शिकून आले असतील, पोराला जर शिकवलं असेल तर त्याच्या बळावर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारल्यानंतर त्यांनी महाराज ज्ञानोबरांच्या पाठीवर वळ उठला होता. सगळ्या त्या ब्रह्मवृंदांना असं वाटलं ही गारुडी विद्या आपल्यासमोर त्यांनी काहीतरी दाखवतायत. रेड्याच्या पाठीवर चाबूक मारलं, ज्ञानोबरांच्या पाठीवर वळ उठले. म्हणून वेदासमोर त्यांनी गारुडी विद्या चालत नाही. मग काय केलं पाहिजे? वेदच बोलून घेतला पाहिजे. कोणता वेद बोलवायचा ते सांगा. मग म्हटले त्यांनी यांचा ऋग्वेद, यांचा यजुर्वेद आहे, हा त्यांचा
त्याचा पाठच झाला असेल म्हणून त्याच्यापेक्षा वेगळा वेद बोलवायला सांगितला पाहिजे. मग कोणता बोलावा? सर्वात कठीण असणारा वेद आहे ऋग्वेद. म्हणून ज्ञानोबरांना सांगितलं याच्या मुखातून ऋग्वेद वधवून दाखवा. मग ज्ञानोबरांनी सहजच त्या रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला. खोल त्याच्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली आणि पाहता पाहता काय चमत्कार झाला असेल. ज्ञानोबरांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोल असं म्हटल्याबरोबर त्यांनी रेडा वेद बोलू लागला आणि सर्वजण त्यांनी ऐकू लागले. बसलेले सगळे ब्राह्मण त्यांनी घराच्या दिशेनं पळू लागले. कशाकरिता माहिती आहे? आपापल्या पोथ्या घेऊन येण्याकरिता, की पोथ्यांमधलं त्यांनी बरोबर आहे का ते खानाखुना करून घेण्याकरिता त्यांनी हे खरं करण्याकरिता धावत गेले. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून रेड्याच्या मुखातून वेद त्यांनी वधून घेतला. हे त्यांचं सामर्थ्य आहे. मग जे रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेऊ शकतात ते सामान्य जीवाला त्यांनी वेद संपन्न का करू शकत नाहीत? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जे रेड्याला त्यांनी मुक्त करू शकतात, ज्यांच्या सानिध्यात गेल्याने रेडा मुक्त होतो, ज्याच्या मुखातून वेद बाहेर पडतोय, तसा सामान्य जीव सुद्धा त्यांनी मुक्त होऊ शकतो. म्हणून सर्वांचा उद्धार करू शकतात. ते काय करीत नाहीत ते सर्व काय करू शकतात. पण काय पण कशाकरिता घातला? तुम्ही फक्त निर्मळ अंतकरणाने त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही फक्त शुद्ध भावनेने त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. तुमच्या अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर ते त्यांनी तुमच्यासाठी काही करू शकतात. महाराज वर्णन करून सांगतात. करील ते काय नोहे महाराज, 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 परी पाहे बीज शोधागी शोधागी शोधागी, परी पाहे बीज शोधागी शोधागी शोधागी, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शोधागी शोधागी शोधागी, परी पाहे बीज शोधागी शोधागी शोधागी, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, होय महाराज. करील तो काय नोहे महाराज, परे पाहे बीज शुद्धांगी. काहीही करू शकतात. त्यांच्यामध्ये शक्ती आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी स्वरूप शक्ती आहे आणि त्यांच्यामध्ये विशेष असणारी क्रियाशक्ती आहे. दोन प्रकारचा महिमा संतांचा आहे महाराज. म्हणून स्वरूप शक्तीचा महिमा आणि क्रियाशक्तीचा महिमा त्यांच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. जे त्यांनी जीवाला कोणत्याही पद्धतीनं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं म्हणजे जो त्यांनी पामर असेल त्याचं स्थित्यंतर होऊ शकतं. जो त्यांनी विषयी असेल, जो जिज्ञासू असेल आणि जो मुक्त असेल, ज्ञानी असेल, सर्वांना विशेष असणारा आनंद प्राप्त करून देऊ शकतात. एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे महाराज. म्हणून त्यांनी अनेकांची उदाहरणं मला तुमच्या समोर सांगता येतील. त्यांच्या अंगातली कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सांगण्याकरिता एक तर मुद्दा आपण ऐकला, रेड्याच्या मुखातून वेद त्यांनी बोलवला. ही त्यांची शक्तीच आहे, विशेष असणारी शक्ती आहे. यानंतर त्यांनी महाराज त्यांनी चालविली जड भिंती. हे की नाही, हरली चांगयाची भ्रांती म्हणून त्यांनी भिंत चालवली. मातीची भिंत त्यांनी चालवली. त्यांनी एक राजा होता, त्याला त्यांनी सगळ्या मुलीच होत होत्या. मग त्यानं फरमान काढला, आता जर मुलगी झाली तर जी त्यांनी जास्ती सांगण्याकरिता येईल पहिले तिला मारून टाकेन, नंतर ती मुलगी पण मारून टाकेन, राणीला पण मारून टाकेन. मग काय करायचं? मुलगीच झाली. मग त्यांनी युक्ती केली, म्हणे एवढे 3 जीव वाचवायचे असतील तर खोटं बोलायला काय हरकत नाही. खोटं बोलले. म्हण महाराज तुम्हाला मुलगा झाला. महाराज पाहण्याकरिता निघाले. ते म्हणले बघ तुम्हाला पाहता यायचं नाही. ब्राह्मणाने सांगितलं. तिची पत्रिकाच अशी आहे की बापानं जर तोंड पाहिलं तर बाप मरून जाईल म्हणले. मग काय करायचं? 16 वर्षाचे मुलगा झाल्यानंतर पाहायचं. आता 16 वर्षापर्यंत वाट पाहायची, मुलगा दाखवायचाच नाही. मग त्या मुलीलाच मुलाचे कपडे घालून लहानचं मोठं त्यांनी करत होते. आणि आता त्यांनी मुलगा मोठा झाला असं समजून त्याचं लग्न करायचं ठरलं. म्हणजे त्या मुलीचं लग्न करायचं होतं. कोणाबरोबर? दुसऱ्या
दुसऱ्या मुलीबरोबर. आता मुलीचं मुलीबरोबर लग्न होणार म्हटल्यानंतर ती घाबरली. तिला वाटलं आता मी काय करू. तिनं रात्रीतून पळ काढला. ती त्याने पुरुषाचे कपडे घालून होती ना, घोड्यावर बसून त्याने जंगलातून प्रवास करत होती आणि तीर्थयात्रा करत आलेले सर्व संत समोरून आले. ज्ञानोबराय आधी करून सिद्धांना तिने पाहिलं. म्हणले आता आपण जातोच आहोत पण संतांना नमस्कार तरी करावा. पण ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्याला मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उठा राजकुमार उठा. त्याने अजून पाय घट्ट धरले, रडायला सुरुवात केली. म्हणे रडायला काय झालं. म्हणे महाराज मी राजकुमार नाही राजकुमारी आहे. ज्ञानोबराय म्हणले माझ्या मुखातून शब्द बाहेर पडलाय, उठा राजकुमार. जरा बघा म्हणे. म्हणून त्याने जी ही निमिष मात्र देह पालट केला आणि स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. हे सामर्थ्य नाही का. हे करील तो काय नो हे महाराज हे सांगण्याकरिता मी तुमच्या समोर सांगतोय. अहो साधं खापर मिळू दिलं नाही. आज मी ठरवलं होतं मला त्या चरित्राकडे जायचं नाही ज्ञानोबरायांच्या. आज हे सांगितलं पाहिजे, ज्ञानोबरायांचा महिमा सांगितलं पाहिजे. ते त्यांनी व्याकुळ करून टाकणार चरित्र मी का सांगू. पण आज ते सांगायचं नाही. आज माऊली आपल्याकरिता तिथे बसलेले आहे, तो दिवस आहे आणि आज आपल्या सर्वांकरिता आनंदाचा दिवस आहे, महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी त्या चरित्रात मला जायचं नाही. खापर मिळू दिलं नाही म्हणून पाठीवर मांडा भाजला. पाठीवर मांडा भाजला. पाठीवर कुठं चपात्या भाजता येतात का, मांडे भाजता येतात का. पण हे करून दाखवले की नाही. काय करू शकत नाही ते सांगा, करील ते काय नो हे महाराज. परिपाहे शुद्ध अंगी. अशी अनेक उदाहरणं त्यांनी सांगता येतील. ही तर फक्त क्रियाशक्ती सांगितली. आता स्वरूप शक्तीचा महिमा सांगतो. ते त्यांनी जीवाला ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात, जीवाचा उद्धार त्यांनी करतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. त्यांना ते माहिती आहे. श्रीगुरूंचं वर्णन करताना तेच वर्णन करून सांगतात. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशदबोध विदग्धा. जे बोधाला विशद करून सांगण्यामध्ये चतुर आहेत, असं त्यांची त्यांनी दिव्य स्थिती आहे. जे जीवनामध्ये त्यांनी पदार्पण ज्या संतांचं श्रीगुरूंचं झाल्यानंतर ते त्यांनी जगतरूपी आभास मावळून टाकतात. मावळवित विश्वाभासू नवलोदयला चंडांशू अद्वय आब्जिने विकासू वंदुआता. असं ज्यांचं सामर्थ्य आहे त्यापेक्षा विशेषत्व सांगतो. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब. हे मनुष्य पण फक्त भांब आहे महाराज. हे फक्त दिसाय पुरतच आहे पण ते मूर्तिमंत ज्ञानच त्यांच्या रूपाने त्यांनी प्रगट झालेलं आहे. म्हणून ते जे त्यांच्या संगतीमध्ये जातात त्यांचा उद्धार करून टाकतात. ज्या विसोबा काकांनी एवढा छळ केला, त्या विसोबा काकांनी मांडे भाजल्याचा त्यांनी सुगंध अलंकापर्यंत आल्यानंतर धावत येऊन पाहिलं खिडकीतून डोकावून. तर आतमध्ये भोजन चालू होतं, मांडे त्यांनी खाण्याचं काम सुरू होतं. पश्चाताप झाला, मी खापर फोडून टाकला, तर काय केलं पाहिजे. आतमध्ये जाण्याचा विचार करत होते. निवृत्तीनाथ दादा आदी करून सगळ्यांचं जेवण झालं होतं. मुक्ताईनं त्यांनी दरवाजा उघडला आणि घाईघाईनं आतमध्ये प्रवेश केला विसोबा काकानं. आणि काय केलं माहिती आहे. निवृत्तीनाथांच्या समोर त्यांनी जे खरकट पडलं होतं ना ते वेचून खायला सुरुवात केली. ते खात असताना निवृत्तीनाथाने रागाने त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, हट खेचरा. खेचर शब्दाचा अर्थ तो पिशाच. खेचर म्हणजे काय, पिशाच. ख म्हणजे आकाशन, चर म्हणजे विचरण करणारा. म्हणजे आकाशात विचरण करतात पिशाच, म्हणून त्याला खेचर असं म्हणतात. म्हणून पिशाच्याला खरकट खाण्याचा अधिकार असतो म्हणून त्यांनी पिशाच्या सारखा खरकट खातो आज, हट खेचरा असं म्हटले. त्याला उपमाच प्राप्त झाली मोठी. खेचर स्वामी खेचर विसा प्रेमाचा पिसा त्याने नामा कैसा उपदेशीला. एवढं सामर्थ्य खेचराच्या अंगामध्ये आलं की फक्त ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. त्याचा परिणाम त्यांनी एवढी श्रेष्ठ त्यांनी पदवी प्राप्त झाली की भगवान शंकर त्यांनी त्याचे पाय डोक्यावर घेऊ लागले. तुम्ही ऐकतात ना महाराज. फक्त ज्ञानोबरायांचा संघ झाला, फक्त निवृत्तीनाथांचा संघ झाला. त्याचा परिणाम भगवान शंकर त्यांचे पाय डोक्यावर घेऊ लागले. औंढा नागनाथचा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. म्हणजे या संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांनी महादेवाला एवढा आनंद होतो की ज्ञानोबरायांच्या संगतीत राहून आलाय, याचे पाय डोक्यावर घ्या. पण महादेव त्याचे पाय डोक्यावर घेतो. करील तो काय नो हे महाराज. परिपाहे बीज शुद्ध अंगी. त्यानं छळ केला इथपर्यंत ठीक आहे, पण अंतकरण निर्मळ झालं, शुद्ध होऊन शरण गेल्याबरोबर एवढा अधिकार तयार करून टाकला की त्यांनी भगवान शंकर मस्तकावर पाय धारण करतोय. त्यापेक्षा त्यांचं सामर्थ्य एका शब्दात सांगायचं ठरलं तर हे असो. हा दिठिवा जयावळी झरके का पद्म करू माथा पारुखे. तो जीवाची परितुके महेशेसे. तो जीव असला तरी त्यांनी भगवान शंकराच्या तुलनेचा होतो. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणजे सामान्य जीवाला सुद्धा जे शिवस्वरूप करून टाकतात हा त्यांचा महिमाच आहे. म्हणून सहज सगळ्या जगाला मुक्त करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आहे. आणि मुक्त लोकांना करून टाकण्याकरिताच त्यांनी मांदियाळी जमा केलेली आहे आणि त्यांनी पंगतच घातलेली आहे. महाराज मुक्तीचे महाराज वर्णन करून सांगतात. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने
बाबा खुश हो गया. याच्यातच आनंद आहे माझा, दुसरीकडे कुठंच नाही. हा, आनंद जर शोधत असाल तर तो फक्त इथंच मिळेल, बाकीच्या ठिकाणी मिळणारच नाही. हा, इथं आनंद मिळतो असं नाही, इथंच मिळतो, दुसरीकडे कुठंच मिळत नाही. हे वैभव आहे महाराज, आणि हे त्या साधू संतांनी आपल्याला दिलंय. हे त्यांच्या कृपेनं आपण भोगतो आहोत. हा, त्यांच्या जीवनातले कष्ट त्यांनी आपण पाहतो आहोत, त्यांच्या जीवनामधल्या सगळ्या वेदना आपण पाहतो. ते सगळं त्यांनी सहन केलं कशाकरिता? आज आपल्याला हा दिवस दाखवायचा आहे म्हणून. आज हा सोहळा आपण का त्यांनी साजरा करतो? एवढा आनंद कोणामुळे आपल्याला मिळतोय? हे ज्ञानोबरायांमुळे मिळतोय, या संतांमुळे आपल्याला त्यांनी मिळतोय. म्हणून करील तो काय हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी, म्हणून जगाला मुक्तीची पंगतच देऊन टाकली महाराज. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जिथं मोक्ष मिळतो अशी पंगत त्यांनी घातली. म्हणून या पंक्तीला जे येऊन त्यांनी बसतात त्यांना निश्चित मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, पण ब्रह्मानंदाची लहरच सर्व जगाच्या समोर त्यांनी प्रगट केली आणि सगळ्या जगाच्या उद्धाराची साधना प्राप्त करून दिली. कशा माध्यमातून? ज्ञानोबरायांच्या जवळ त्यांनी अनेक सिद्ध महापुरुष एकत्र येतात महाराज, जे त्यांनी ज्ञानोबरायांच्या भेटी करता येतात. हे बघा, ज्ञानोबरायांना भेटण्याकरिता आता माझी वेळ त्यांनी संपून गेली बोलण्याची, पण तरी महत्त्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानोबरायांच्या भेटीकरिता त्यांनी सामान्य जीव जातील याच्यात काय नवल आहे महाराज? ज्ञानोबरायांच्या भेटीकरिता देवसुद्धा येतो. देवसुद्धा येतो. सगळ्या जगात आपण पाहतो की सगळे भक्त देवाच्या दर्शनाला जातात, पण आपला वारकरी संप्रदाय असा एक संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये देव भक्तांच्या भेटीला येतो. म्हणून पंढरपुरातून त्यांनी महाराज भगवंताच्या चरणपादुका येतात की नाही माऊलींना भेटण्याकरिता, देव माऊलींना भेटण्याकरिता. हे वैभव आहे महाराज. म्हणून सामान्य जीव तर ज्ञानोबरांना भेटायला जातातच जातात, पण देव सुद्धा त्यांनी भेटायला येतो. का बरं येत असतील हे देव आणि संत? कशाकरिता येत असतील खरं सांगू का? या दोघांजवळ चिंता आहे म्हणून. जे चिंतातूर आहेत कायमस्वरूपी, जे जीव सारे चिंतातूर आहेत, ते उठवण्या खावयाची चिंता, जीवाला चिंता. आणि देवाला कशाची चिंता असेल? म्हणे या सगळ्या लोकांना खाऊ घालायची चिंता, देवाला चिंता. दोघं चिंतातूर आहेत. अहो हे चिंतातूर आहेत, कायमस्वरूपी त्रास आहे, त्रासातून मुक्त होण्याकरिता विश्रांतीची गरज आहे. म्हणून नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घेण्याकरिता ते सगळेजण तिथे येतात. पण ज्यांना कशाचीच चिंता नाही त्यांना संत म्हणतात. फिकर सबको खा गई, फिकर सबका पीर, फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर. सगळ्या जगाला फिकीर खाऊन टाकते महाराज, पण फिकीरच ज्यांनी खाऊन टाकली त्यांना फकीर म्हणायचं. महत्वाची गोष्ट आहे. असे संत आहेत की ज्यांना काही चिंता नाही, मस्त आहेत स्वतःच्या मस्तीमध्ये. ज्यांना काही चिंता नाही ते संत सुद्धा ज्ञानोबरांना भेटायला येतात. म्हणून चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. काय होईल मग? होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. म्हणून तिथं सगळे संत जमा होत असतात. 84 सिद्ध त्यांनी येतात, संत महापुरुष सर्वजण त्यांनी येतात आणि ज्ञानोबरांच्या भेटीकरिता येतात. म्हणून ज्ञानोबरांच्या भेटीचं महात्म्यच काय वेगळं आहे महाराज. हे पंढरी होणी सोपे, जनासे हरावया पापे, कळिकाळ कोपल्या कोपे, नचले अलंकापुराशे. म्हणून असं अलंकापूर आहे. म्हणून त्यांनी भूवैकुंठ, ज्याला पंढरपूरला भूवैकुंठ म्हणतात, भूवैकुंठ पंढरपूर, त्याहून महिमा थोरया. म्हणून पंढरपुरापेक्षा जास्त श्रेष्ठ असणारा महिमा या अलंकापुराचा आहे. म्हणून सर्व संत त्यांनी निळामने जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, निळोबरा सांगतात. म्हणून संत महापुरुष हे जाणून धावतच त्यांनी प्रतिवर्षी तिथे येतात आणि सर्व संत सुद्धा ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये आणि सुख प्राप्त करून घेतात. हे त्यांनी विशेषत्व आहे. म्हणून ज्याला सुखाची आवश्यकता त्यांनी असेल, ज्याला सुखरूप होण्याची त्यांनी इच्छा असेल, ते त्यांनी ज्ञानोबरांच्या संगतीत जातील आणि ज्ञानोबरांच्या संगतीत त्यांनी सुख तर प्राप्त होईल, पण फक्त सुख प्राप्त होऊन राहणार नाही, समाधान सुद्धा त्यांनी. तुका म्हणते ते सुख काय बुने, 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 तुका म्हणते ते सुख काय बुने.
तेथे सुखा काय होणे राहे समाधान चित्ताची. दोन गोष्टी सांगितल्या, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा. थांबायची वेळ पण झालेली आहे, शेवटचं चरण पण झालेलं आहे, थांबायचंच आहे. सुखरूप होणं म्हणजे स्वरूपाचा बोध प्राप्त करून त्यागनी महाराज जन्म मरणाची परंपरा घालून स्थिर होऊन राहणं सुखरूप होणं आहे. पण सुखरूप होऊन राहिल्यानं माणसाला समाधान प्राप्त होत नाही. मग ते सुख भोगल्यानं माणसाला समाधान प्राप्त होतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. गुरुजी म्हणायचे द्वैतातून अद्वैतात आलं की स्थिरता प्राप्त होईल, समाधान नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे? अद्वैतातून परत द्वैतात गेलं पाहिजे. पण अद्वैत तो नाही माझे समाधान. अद्वैत स्थिती प्राप्त करून घेतल्यानं सुखरूपता प्राप्त होईल. पण सुखरूप होऊन त्यांनी पडून राहण्यापेक्षा सुख भोगणं महत्त्वाचं आहे. पण ज्ञानोबरायांच्या सानिध्यात गेल्यानंतर सुखरूपता तर प्राप्त होईलच होईल, पण समाधान सुद्धा प्राप्त होईल, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता हे त्याने विस्तारानं सांगण्यासारखं आहे, पण विस्तार करणे इतकी वेळ आता माझ्याकडे शिल्लक राहिली नाही. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांच्या संगतीत आपण गेलो की तिथे सुख प्राप्त होईल, सुखा काय येऊ नये, आणि समाधान सर्व जीवांना त्यांनी प्राप्त होईल. हा ज्ञानोबरायांचा महिमाच आहे. पण ते आपल्याला ही स्थिती प्राप्त करून देऊ शकतात. प्रश्नचिन्ह आहे, करील तो काय नोहे महाराज. काय करू शकत नाहीत ते महाराज. पण काय आपण काय केलं पाहिजे? परिपाहे बीज शुद्ध अंगी. फक्त आपण शुद्ध भावनेनं त्यांच्या समोर गेलं पाहिजे. आपल्या अंतकरणापासून त्यांनी आपल्या अंतकरणातले भाव आपण त्यांच्यासमोर प्रगट केले पाहिजेत. आणि जर खरं बोलत असाल आणि शुद्ध भावनेने बोलत असाल, निश्चित कृपा करतील आणि भवबंधनातून मुक्त करून टाकतील. हा ज्ञानोबरायांचा महिमाच आहे. हा स्वरूप महिमा मी तुमच्या समोर त्याने वर्णन करून सांगतोय. असा दोन अंगाने आपण ज्ञानोबरायांचा महिमा पाहण्याचा प्रयत्न केला. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हे ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम.